श्री क्षेत्र धारेराव या ठिकाणी शिरपुंजेचा भैरवगड बघायला भेटतो. बाजूला बघू शकता, जर पावसाळ्यात जर आलो तर आपले जे आर्मीचे जे जवान येणार आहेत तिथं वेळ प्रसंगी त्यांची राहण्याची सुविधा या ठिकाणी केली आहे. हॅलो नमस्कार, मी योगेश. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात सर्व भाविकांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र धारेराव या ठिकाणी आम्ही चाललो आहे. आणि आपल्या सोबत आज आहे भाऊ आहे उदयराव, आम्ही दोघंच आहे. या ठिकाणी श्रद्धास्थानाला भेट देण्यासाठी सर्व भाविक रविवारच्या दिवशीच येतात. कुठे धारेराव ना? हे धारेराव सगळे भाविक पण गाड्या जाताना आपल्याला शिरपुंजेचा भैरवगड बघायला भेटतो. जसे की महाराष्ट्रामध्ये भैरवगड हे आपल्याला 5 बघायला भेटतात. त्यातीलच एक अकोले तालुक्यातील शिरपुंजेचा भैरवगड, याचे दर्शन घेऊन पुढे निघालो. बाजूचा परिसर अविस्मरणीय. येथील वनराई बघता बघता आम्ही केव्हा शिरपुंज गाव पार करून पुढे धारेराव या ठिकाणी येऊन पोहोचलो समजले सुद्धा नव्हते. पाठीमागे थोडस कुमशत गाव आहे, त्याच्याच थोडस बाजूनेच आपल्याला पुढं धारेरावकडे जाण्यासाठी रस्ता आहे. सकाळी 9:30 वाजता अकोल्यामधून निघालो होतो, तर यायला 1.5-2 तास लागतंय. तर अकोल्यापासून 50 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. तर राजूर पासून आपल्याला हरिश्चंद्रगड रोडला आल्यानंतर पुढे परत माणिकओझर हे गाव लागतं. माणिकओझर गावामधून राईट घेतल्यानंतर आपण कुमशत या ठिकाणी येऊन पोहोचतो. कुमशत मध्येच कुमशत गावाच्या पाठीमागे पुन्हा 3-4 किलोमीटरवरती या स्वरूपात गाडी पार करायला लागते. आणि इथूनच पुढे आपल्याला थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला भगवी पताका बघायला भेटते. याच भगवी पताकापाशीच मंदिर आहे. आता एक्झॅक्ट मंदिराच्या बाजूनी घनदाट झाडी असल्यामुळे ही 12 महिने आपल्याला झाडी फुललेली दिसते, त्यामुळं मंदिर आता इथून दिसत नाही. तुम्ही बाजूला बघू शकता, जर पावसाळ्यात जर आलो तर मनमोहक दृश्य तुम्हाला बघायला भेटेल. कारण की आता उन्हाळ्यात मध्ये मे महिना एंडिंगला आलेला होता, तर इथे बाजूला आपल्याला छोटासा पाण्याचा तलाव दिसतोय. अगदी इथूनच खाली पाण्याचा ज्यावेळेस पाऊस तो खाली जाणार आहे, इकडे आपल्याला पाणी बघायला भेटतं. इथून येण्या जाण्यासाठी जे भाविक येत आहेत त्यांच्यासोबत आता आपण बघितलेले लहान मुलं पण आहेत. इकडे काही मुलं पुढे गेले, त्यांना येण्या जाण्यासाठी व्यवस्थित असा ब्रिज बांधलेला आहे. हा ब्रिज पास करून पुढे गेल्यानंतर आपल्याला छोटंसं मंदिर दिसतं. हे मंदिर म्हणजे धारेराव यांचे गुरुस्थान होईल. ते काही बी आपल्या मनाची इच्छा पूर्ण कोणाला मुलं बाळवत नाही, कोणची काही मनाची इच्छा राहते ती पूर्ण होती. असं तर तो गोळा त्याच्यामध्ये ठेवून काय केलं जातं? याच्यात उचलायचा आणि आपल्या हातात जर आला तर मग आंघोळ घालून परत ठेवून द्यायचा. शिवपिंड दिसते, यामध्ये गोळा ठेवला जातो. हा एकाच हाताने, थोडक्यात उजव्या हाताने उचलायचा असतो. हा उचलला तर आपली इच्छा पूर्ती होणार आहे. या ठिकाणी आपण छोटस मंदिर बघितलं आणि यातूनच थोडंच पुढे गेल्यानंतर आता इथे धारेराव मंदिर आहे, ज्याचं आपण दर्शन घेण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहोत. हे पहा, म्हटलंच होतं ना आज भरपूर फॅमिली भेटू राहिले. हे आमचे बंधू राजे भेटले, हे आमचे वहिनी वगैरे भरपूर असे इकडे भाविक आम्हाला आज भेटत आहेत. आजचा दिवस खरंच सुंदर दिवस जाऊ राहिलाय. कारण की फक्त ऐकलेलं होतं धारेराव हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात श्रद्धास्थान आहे, परंतु या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून येथे भाविक येत आहेत. कारण की मुंबईचे काही जण आम्हाला भाविक भेटले पाठीमागे, आणि आता इथे आल्यानंतर प्रॉपर माझ्या गावातीलच काही लोक भेटले. यांना भेटून खूप प्रसन्न वाटलेलं. ते बघू शकता, इथपर्यंत जी लाईन दिसती ही भाविकांची दर्शनासाठी लाईन लागलेली. श्री क्षेत्र धारेराव हे देवस्थान अंधश्रद्धेतून नव्हे तर श्रद्धेतून उदयास आलेले देवस्थान होय. त्यामुळे आपल्या मनोमनी श्रद्धा हवी, अंधश्रद्धा नव्हे. प्राण्याचा अवतार होता हा पूर्वी. हा देव आता पावलाय. हा तर मग आपल्या माणसाला काहीच करायचं नाही. फक्त सरकारचा माणूस आला का त्याला विरोध राहिल्याबरोबर ते वैतागलं. ह्याकडे खाली त्या कडेवरून उडी टाकायच्या, डायरेक्ट खाली गेलो, उभा करायचा. नंतर मग तो देवपणा पावला, तिथून येऊन मग आता आपल्या माणसाला उपस्थित झाला. स्थानिक काकांकडून माहिती घेतली की जे धारेराव बाबा पण आता या श्रद्धास्थाना ठिकाणी उभे आहेत, हे प्रॉपरली कुमशेत या गावातले होते आणि हे इंग्रजांच्या विरोधात बंड करत होते. परंतु बंड करून सुद्धा इंग्रजांचा त्यांना एवढा प्रतिकार होत होता की
ते वैतागले होते आणि ते पुढे आपल्याला कोकणकडा बघायला भेटतो. जसं की त्या बाजूला हरिश्चंद्रगड आहे, तसाच इकडे कोकणकडा आहे. तर त्या कोकणकड्यावरून उडी मारण्याचा त्यांनी 2-3 वेळेस प्रयत्न केला, परंतु ते खाली त्यांची उडी मारल्यानंतर ते खाली गेलेच नाही. जसं की आपण कोकणकड्यावर जसं गवत फेकतो परत ते रिटर्न येतं, त्या स्वरूपात ते पुन्हा वरती यायचे. त्यांना पण समजा होतंय काय. तर अशा याच्यात त्यांनी या ठिकाणावरती पुन्हा शेवटचा त्यांचा अंतिम श्वास सोडलेला आणि येथे स्थानिक लोकांनी येथे त्यांचं मंदिर उभं केलं की ते सगळ्यांच्या नवसाला पावतात. तर इथं येऊन सर्वजण आहे ना नवस करतात आणि ज्या वेळेला नवस प्राप्ती होईल त्याच नंतर या पाठीमागे तुम्हाला जो दिसतो आपल्याला भगवी पताका, जी आपली छत्रपतींची पताका आहे, हीच पताका इथे लावली जाते. इकडच्याही बाजूला तुम्हाला बघायला भेटते नाही ती पताका आहे. जसं की पाठीमागेचे मंदिर बघितलं तिथं मूलबाळवर जर नसेल तर जी शिवलिंग आहे त्यामध्ये जो छोटासा काळुस्ता ठेवला जायचा, उचलला जायचा आणि तो उचलल्यानंतर मूलप्राप्ती किंवा आपली जी इच्छा आहे ती पूर्ण व्हायची. त्या स्वरूपात येथे येऊन या मंदिरामध्ये धारीराव बाबांकडे इच्छा प्रगट केली जाते आणि ही इच्छा प्रगट झाल्यानंतर जसं की प्रत्येकाची इच्छा प्रगट झाल्यानंतर प्रत्येकाचा नवस वेगवेगळा असतो. काही जण झेंडा लावला जातोय, काही जण नारळ फोडतात, काही जण पेढे वाटतात 2 किलो 4 किलो. या स्वरूपामध्ये नवस पूर्ण केला जातो. मंदिरातून दर्शन घेऊन आपण बाहेर आलोय. बाहेर आपल्याला भाविक भेटलेले प्रसाद वाटप चालू होती, त्याचा आनंद घेतो आम्ही. परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती पण भाऊनी प्लॅन परत चेंज केलेला आहे. इथे पुढे जे आता आपल्याला जी आपण माहिती घेतली मंदिरामध्ये की धारीराव बाबा जे आहेत ते कोकणकड्यावरून उडी घेत होते खाली, पुन्हा वरती यायचे. त्याच कोकणकड्याकडे आता आपण पुन्हा चाललेलो आहे. कशा स्वरूपात तो कडा आहे तो बघूया. कड्यावरून बोलतात की धारीराव बाबांनी खाली उडी देण्याचा प्रयत्न केला होता. तर हा खालचा व्ह्यू आहे आणि या साईडला जे बघायला भेटतं आपल्याला हा वॉच टावर आहे मोठा आणि तिकडे बाजूला दिसतात ते छोटे टावर आहेत. आपण काय करूया, इकडनं जाऊया, त्या टावर पाशी जाऊन खालचं लोकेशन बघूया. हा वड गोड एकदम. अरे हे बा एकदम जबरदस्त इकडं आहे ना. अरे बापरे, ड्रोन फ्लाय केला होता त्यामध्ये आम्हाला हा जांभूळ दिसलेला आहे आणि यामध्ये कुणी दमनं काढलेलं भाऊनी एकदम वरती जांभूळ खूप दिसू राहिले. तरी पाऊस पडून गेल्यामुळं काही पडून गेलेले एकदम गोड आहेत असे. हो, ड्रोनचा असा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करू शकतो आपण. हे बघू शकता एकदम वर आम्हाला जांभूळ भेटलेले आहे बघा. आणि रानातले जांभूळ हे छोटे दिसत असतील तुम्हाला करवंदांवाणी, परंतु खूप गोड आहे. अगदी घे ना, खूप गोड आहे. खरंच मित्रांनो, जे आपण मार्केटमध्ये जाऊन जे घेतो ना त्याच्यापेक्षा जबरदस्त गोड आहेत. हे छोटे आहेत परंतु खरंच नाद आहे. भाऊचा शब्द आमचा नाद कुडा डायरेक्ट. हा ना, एक खाल्लं की त्याच्यापेक्षा दुसरं आणखी गोड भेटत. आपण तलावापासून जे समोर आपल्याला छोट्या जे एकदम कौलारू पत्रा मारलेले जे होम दिसत होते, हे आपले जे आर्मीचे जे जवान येणार आहेत तिथं वेळ प्रसंगी त्यांची राहण्याची सुविधा या ठिकाणी केली आहे. आता ह्या बाजूला तर वरती बघूया, अजून त्याच्यावर कामच चालू आहे त्यामुळे आतमध्ये जाण्याची आपल्याला परमिशन नाही. अशा प्रकारे देवदर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि परतीच्या मार्गाला आपण सुरुवात केलेली. मित्रांनो, आपण धारीराव मंदिर जे आहे ते या ठिकाणी बघितलं. त्यानंतर आर्मीचे जवान तसेच वन खात्याचे जे जवान येतील त्यांना राहण्यासाठी यायचं जे छोट्याशा 2 रूम बघितल्या ते या ठिकाणी आहेत. आणि त्याच्या पलीकडच्या साईडला आपण इथं कोकणकडा बघितलेला. या 3 प्लेसला व्हिजिट करून आपण पुन्हा येऊन थांबलो आहे, ज्या ठिकाणी आपण तलावात हातपाय धुतले होते त्या ठिकाणी. तर आत्तापर्यंतच व्हिडिओ मित्रांनो आत्ता येथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तसेच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.